दिनेश भोयर आहेत बॉलर. दिनेश भोयर येत आहेत पहिलं षटक घेऊन. 4 षटकांची मॅच यानंतर मानिवली 40+ आणि त्यांच्या विरोधात OV11 गोलवली. एक कोणाचा सपोर्टर असेल तर या कोणगावचा. कोणगावचे कोणी एक्स्ट्रा प्लेयर असतील या इथं. आज जे संघाचे खंदे समर्थक संतोष यांचे आगमन झाले. संतोष स्वागत आहे आपले. संतोष मोठे फायनान्सर आहेत आजदेगावचे. दिनेश भोयर येत आहेत पहिलं षटक घेऊन. वेस्टर्सच्या हातात चेंडू डॉट असेल तर स्ट्राईक चेंज नाहीये लक्षात घ्या. 2 धावा जर घ्यायचा असेल. हा भिवंडीमध्ये असेच नियम असतात नाही सांगणं गरजेचं आहे. यानंतर मॅच असेल मानिवली 40+ आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल OV11 गोलवली 40+. याच मैदानामध्ये एक स्पर्धा होणार आहे. 6 रेग्युलर संघ आणि 6 40+ संघ. 6 रेग्युलर संघ जे आहेत त्यांचे ड्रॉ आपण करणार आहोत या ओव्हर नंतर. पहिला चेंडू आपण पाहतोय. दिनेशला ही माहिती आहे की दिनेश आणि निलेश एकत्र क्रिकेट भरपूर खेळलेले. टेनिस खास करून प्रीमियर कॉलनीचं मैदान दिनेश दादांना आठवत असेल जिथे रोहित 11 देसाई हा संघ सलग 3 वर्ष निलेश मात्रे, प्रमोद मात्रे, पिंट्या जोशी, दिनेश, जयेश पाटील यांच्या नेतृत्वात ड्रॉ सुरू आहे. रेग्युलरचे 6 संघ खेळणार आहेत. व्हाईट बॉल आहे. पहिली मॅच असेल रेग्युलरची. गोलवली ब आणि रेग्युलर हा का लक्षात घ्या. भाल गोलवली आणि भाल रेग्युलर. पहिली मॅच असेल 19 तारखेला. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. एक धाव तिथे मिळाली. दुसरी मॅच असेल शिवडूर आणि पिसिवली. 19 तारखेला दुसरी मॅच असेल शिवडूर आणि पिसिवली रेग्युलरची लक्षात घ्या. आणि तिसरी मॅच असेल शेवटची मॅच ही आडिवली आणि रेग्युलरची. त्यानंतर 40+ 6 संघ असणार आहे. नेवाली 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 मलंगड का मलंगड नेवाली आडिवली आणि नेवाली. आणि 40+ ड्रॉ आपण नंतर करणार आहोत. 2 टीम्स बाकी आहेत. इथे मात्र हेमंतच्या बॅटमधला फटका चांगला आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. इथे फटका चांगला हेमंतच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. लॉंगर बॉल क्षेत्ररक्षक आलेत रमेश. मॅन फ्रॉम संदप एक जबरदस्त मॅच विनर फलंदाज आहे संदप संघाचे. आणि एकच धाव मिळाली ती. दीपक केने आमचे संपर्क साधा गोलवलीचे. दीपक सुभाष पाटील आपल्याला बोलवत आहेत. शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल होता त्याला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. निलेश मात्रेच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. निलेश मात्रे यांचा होम ग्राउंड आहे आणि याच मैदानात ते सराव करतात. विनोद सर सध्या आमच्या सोबत आहे. धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. चला दीपक केने लवकर या आपण. मॅन फ्रॉम गोलवली दीपक.
अजून एक फुल टॉस बॉल. सर्वात लांब षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय निलेश म्हात्रेच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. याच क्रीडांगणामध्ये प्रॅक्टिस मॅच मध्ये शतक सुद्धा त्यांनी ठोकलेलं आहे. सतरा धावा. दिनेशचं षटक थोडंसं मागणं ठरलंय. 17 धावा त्यांनी खर्च केल्यात. चेरोगा कोण 40+ संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मोठा गाव 40+. पशु आलेत बॉलिंग करण्यासाठी. ऑप्शनच्या बाहेर होता पंच वाईट चिकून करतायत. एका ओव्हरमध्ये 2 बाउन्सर तुम्ही टाकू शकता, लक्षात घ्या. तिसरा नो बॉल असेल. अठरा धावा झाल्यात. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळाली हेमंत भोईरच्या खात्यामध्ये. निलेश गायकर सुद्धा येत आहेत. ओवी 11 गोलवली विरुद्ध मानिवली 40+. धावसंख्या 19. एकच धाव मिळेल. धावसंख्या 20. धावा झालेल्या आहेत. पशुचा चांगला चेंडू होता. पडल्यानंतर हलकासा बाउन्स दिलाय. डॉट बॉलची समाप्ती होते. आज ते संघ फायनल मध्ये पोहोचलाय. बघा ना बाळा तिकडे चालले बघा. इथे चेंडू हवेत आहे. लॉंग ऑल वरनं थोडं व्याख्यान एरिया आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर आहेत. रमेश तिथे आहेत. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 22. 4 षटकांची मॅच. यानंतर मानिवली 40+ विरुद्ध ओवी 11 गोलोली 40+. चांगला चेंडू होता. चांगला चेंडू होता. आमचे मित्र अमित गायकर यांची कन्या ओवी आणि तिच्या नावाने संघ खेळणार आहे. ओवी 11 गोलोली 40+. फुलटॉस बॉल होता. गॅप मध्ये फटकाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या आपण पाहतोय 26 वरती पोहोचले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 26. यानंतर मानिवली 40+ विरुद्ध ओवी 11 गोलुली बी 40+. कैलास पोर्जे काही इशारा करतात बघा. राजेंद्र आलेत बॉलिंग करण्यासाठी. सव्वीस. धावसंख्या 27. राजेंद्र
त्याला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. निलेश मात्रेच्या बॅटमधून आलाय सिक्सर. 6 धावसंख्या दीपक आम्हाला सांगतायत 34 वरती. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही पाहताय जागृती स्पोर्ट यांच्या वतीने. मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि सामनावीर स्वर्गीय चांगो हेंद्र्या भोईर यांच्या स्मरणार्थ सचिन चांगो भोईर यांच्याकडून लाईव्ह टेलिकास्ट सोमनाथ बाळाराम भोईर उंबारली रेग्युलर संघाचे मलिंगा. चेंडू या स्पर्धेमध्ये किशोर पाटील निजेगाव यांच्याकडून. तकदीर दशरथ पाटील काळण माजी सरपंच हेडुटणे. लालचंद श्रीपद पाटील उंबारली. कैलास पोरजी धानसर. निलेश मात्रे मोठागाव आणि बालाजी डेव्हलपर्स नरेश शेठ ठाकूर. सर्व ट्रॉफीज सुद्धा आमचे इथे. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. निलेश मात्रेने कॉल दिलाय. 2 धावा होतील का? आणि झालेल्या आहेत कारण की क्षेत्ररक्षक भरपूर डीप मध्ये. 2 धावसंख्या पुढे सरकली दिया दीपक आम्हाला सांगतायत 36 धावा झालेल्या. दोन धावा मिळाल्यात. लाईव्ह टेलिकास्ट सोमनाथ काशीनाथ भोईर यांच्या वतीने आम्हाला प्राप्त झाले. त्यांचे मनापासून आभारी आहोत. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल घोषित केलाय. दोन धावा इथे मिळाल्यात. उंबारली संघाचे कॅप्टन कुल सचिन चांगो भोईर यांच्याकडनं आपण पाहतोय मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि सामनावीरच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं 5 ते 6 बाईक, 1 4 व्हीलर कार. धावसंख्या आपण पाहतोय 41 41 2 to go. चांगला चेंडू होता. एकेचाळीस धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 41 धावा झाल्यात. दिनेश आलेत बॉलिंग करण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये. एक्केचाळीस धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. यानंतर OV11 गोलवली B40+ आणि मानिवली 40+. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. मानिवली 40+ चे कॅप्टन मानिवली 40+ संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. निलेश दादा शेलार भाऊस यांचा संघ. भाऊस रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर खेळलेले आहेत. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. हेमंतच्या बॅटमधून आलाय चौकार. धावसंख्या 45.
डॉट बॉल. यशराजच्या हातापायचे डॉट असेल तर स्ट्राईक चेंज होणार नाहीये. स्ट्राईक चेंज नाहीये. धावसंख्या 44 आहे. चुकीची दुरुस्ती करतोय इनिंग ब्रेकमध्ये. रघुराज गायकवाडांना एकच कॉल केला. आम्ही सांगितलं एक एंट्री आम्हाला कमी झाली. मात्र त्यांचं खरंच मनापासून कौतुक करेल. सांगितलं की हरकत नाही आम्ही येऊ, फक्त भाऊशी थोडीशी चर्चा करतो. कारण एक वेळेवरती संघ कॅन्सल झाला. भीमादादा मंगेश यायचे टॉससाठी, गोलोलीचे कॅप्टन. 45 धावा झाल्यात आता. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चौथं षटक प्रगती पदावर आहे. गोलंदाज दिनेश. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फाईन लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. अशी गोलंदाजी तुम्ही निलेश म्हात्रेला करू शकत नाहीये. आलाय सिक्सर. 50 कंप्लीट. 51 धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला ओव्ही 11 गोलोलीचे कॅप्टन मंगेश आपण यायचे टॉससाठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता हा भरपूर. आणि असे बॉल निलेशला तुम्ही दिले तर चौकार षटकारांचीच मोर लागेल. श्याम बघा फ्लेक्झिबल क्रिकेटर श्याम. श्यामने काय बॉलिंग केली होती वाकलांच्या मैदानात. मात्र त्यानंतर त्यांचा वापर झाला नाही भावेश. अजूनही वापर झाला नाहीये. सेमीफायनल फायनलच बॉलिंग टाकतात मला वाटतं. फुलटॉस लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. निलेश म्हात्रे ऑन फायर. अजून एक सिक्सर. धावसंख्या 57. तरी प्रदीप उर्फ बाळा श्याम यांचा विचार करत नाही, फक्त सेमीफायनल फायनलला विचार करतात ते. काय बॉलिंग केली होती ऑकलंड ट्रॉफीमध्ये. आणि स्कोरर सुद्धा चांगले येते, चांगली स्कोरिंग करतात. हाही चेंडू उंच गेलाय सलग. तिसरा षटकार आलाय. बॅक टू बॅक 3 षटकार पाहायला मिळालेत आणि इनिंग संपलेली आहे. 63 धावा झाल्यात. 64चा पाठलाग करायचा आहे तो कोणगाव 40+ला. निलेश म्हात्रे यांनी आपण पाहिलं वैयक्तिक 44 धावा केल्यात. एकदा जोरदार टाळ्या होत्या निलेश म्हात्रे यांची. आपल्या होम ग्राउंड मध्ये खेळ असताना निलेशने 44 धावांची नाबाद मॅरेथॉन इनिंग साकारली आहे. मात्र दुसरा डाव अजूनही बाकी आहे. कोणगाव संघ आहे, दिनेश भोईर आहेत, हे नाव भरपूर चर्चेत आहे. अरुण आहेत, त्यामुळे संघ चर्चेत आहे. कोणगाव 40+. टॉस आपण लगेचच करणार आहोत. मंगेश आले का? आले. चला सुभाष पाटील मित ट्रॉफी शॉपचे ओनर, त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. मित ट्रॉफी शॉपचे ओनर. 4 ओव्हरची मॅच असेल. कंपल्सरी चेसिंग. यशच्या हातामध्ये चेंडू डॉट असेल तर स्ट्राईक चेंज नाहीये. 2 धावा जरी घ्यायच्या असेल तर दोन्ही फलंदाजांना एकत्र धावावं लागेल. फिल्डिंग घेतली आहे मानिवली 40+ने आणि ओव्ही 11 गोळवली 40+ संघाला बॅटिंग करायची आहे. पुढच्या मॅच मध्ये टॉस जिंकलाय तो मानिवली 40+ संघाने आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते ओव्ही 11 गोळवली बी 40+ संघाला. अमित गायकर यांची कन्या ओवी तिच्या नावाने संघ खेळणार आहे आणि या सीझन मध्ये 2 स्पर्धा रबर बॉलच्या जिंकलेल्या आहेत. अमित आणि या 64 धावा कशा प्रकारे चेस होतील ऐकूया कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे अध्यक्ष विनोद पाटील सरांचा आवाज.
थँक्यू व्हेरी मच नितीन सर. तर आज टीम देखील फायनलला पोहोचली आणि गोळवली टीम आलेली. तर बघूया सध्या जो सामना सुरू आहे आपण बघताय कोणगाव वर्सेस मोठा गाव, जिथे मोठा गावाने प्रथम बॅटिंग करत असताना एकूण धावा केलेल्या आहेत त्या किती 62 63 केलेत. आणि या 63 धावसंख्येमध्ये आपण बघताय निलेश म्हात्रे जे या मैदानावरती नेहमीच खोऱ्याने धावा करत आलेले आहेत, ज्यांनी 13 चेंडूमध्ये 44 धावा केल्यात. तर 6 षटकार मारलेले आहेत. क्या बात आहे, अप्रतिम इनिंग. निलेश म्हात्रे नेहमीच सातत्य बॅटिंगमधलं त्यांचं दाखवत असतात आणि हे मैदान नेहमी त्यांचं आवडीचं राहिलं आहे. प्रॅक्टिस मॅचमध्ये इथे त्यांनी 100 धावा केलेल्या आहेत असा रेकॉर्ड झाले. आणि जो आगरी बॉयज ग्रुप आहे त्या ग्रुपचे ते सदस्य देखील आहेत. तर बघूया 64 धावा कोण संघ कशा पद्धतीने चेस करतो. स्ट्राईकला परेश आहेत आणि नॉन स्ट्राईकला पशु. बॉलिंग मार्क महेश वेले. तर बघूया 64 आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी टोटल आहे 4 ओव्हरमध्ये 63. पण कोण संघाकडेही चांगली बॅटिंग लाईनअप आहे. हा संघ देखील प्रत्युत्तर देऊ शकतो. आणि बघा कोमल कुठेही फिल्डिंगला तयार, कधीही. आज सकाळपासून फिल्डिंगच करतायत. ओहो समोर फोर्सिंग स्ट्रोक, व्हॉट एफर्ट्स. पण बघूया व्हॉट अ ग्रेट कॅच. बघा या झाडाच्या आड खरं लक्षात आलं नाही आम्हाला. आणि सध्या आमच्या समोर देखील ट्रॉफ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. पण कैलास 4G मी नेहमी म्हणतो की 4G पेक्षा स्पीड 5G पेक्षा स्पीड आहे या धानसरच्या 4Gला. आणि बघा काय फिल्डिंग आहे. अजून पण त्यांचा फिटनेस बघा. 2 जे खेळाडू होते ऑन साईडला, कोमल हिरवाले आणि त्याचबरोबर आपण बघताय हेमंत आहे तिथे, साई आहेत. म्हणजे 3 ऑन साईडला 3 फिल्डर बघा कसे ठेवण्यात आले. तिन्ही फिल्डर ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकापेक्षा एक कॅचेस पकडलेले आहेत आणि भारदार कारकीर्द राहिलेली आहे. आणि बघा किरण पण आहे, उमेश. सगळी फिल्डिंग साईड आपण बघतात. ऑफ साईडला जॉन्टी रोड्सचे छोटे भाऊ अमित गायकर आहेत. पनामा कॅप अमितची ती एक स्टाईल लेग स्टंपवरती पिचिंग झालाय. हा चेंडू आपण बघताय सफल झाले ते फलंदाज महेश वेलेकडे. व्हेरिएशन वाईड आहे. अच्छा अंपायरचा डिसिजन थोडा लेट आला. आम्हाला वाटलं की सफल झाले, स्टंपवरनं गेलाय की काय. महेश राऊंड द विकेट. पायातला चेंडू होता, समोर खेळण्यास प्रवृत्त केला. डॉट बॉल. न्यू बॅटर मैदानावरती आले दिनेश. लक्ष 64 धावांचं आहे. प्रति ओव्हर मागे 16 धावा करायचे आहेत. म्हणजे किमान 2 मोठे फटके यायला हवेत प्रत्येक ओव्हरमध्ये, तर तो रिक्वायर्ड रन रेट राखता येईल. ओ बॅकफुटवरती गेले, कट करायचं होतं. बॅटची एज, चेंडू गेला थर्ड मॅनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. केवळ एकच धावसंख्या धावफलकावरती एकूण 2. महेश वेलेचं चांगलं षटक. बॅटिंगमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली मोठा गाव टीमची, स्पेशली निलेश म्हात्रे यांची 44 धावांची इनिंग. आज सकाळी आपण 41 धावांची खेळी पिंट्या जोशीची बघितली. त्यानंतर राम पाटीलचा गोल्डन षटकार बघितला. पुढच्या मॅचमध्ये महेंद्र म्हात्रेची जादुई गोलंदाजी, ज्याने 6 विकेट 2 मॅचमध्ये 12 धावा देत असताना 2 ओव्हरमध्ये घेतलेले आहेत. आणि बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये मात्र पुढे आहेत. पिंट्या जोशी 41 धावा जरूर केल्या, पण दुसऱ्या मॅचमध्ये त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. ऑन साईडला समोर फिल्डर आहेत कोमल, आणि कोमलही अद्भुत झाला. कारण कोमलला जरा जरी संधी असती तरी कोमलने चेंडू अडवला असता. पण हा रबर बॉल आहे आणि त्यात तो समोर पडला आहे. तो पडल्यानंतर खूप जास्त बाउन्स झाला आहे. 4 धावा. धावसंख्या धावफलकावरती 6 झालेले आहेत.
एक चेंडू शेष आहे, मॅच बॉल आलेला आहे. कोमलला फिल्डिंगचा कंटाळा नाही, तुम्ही अख्खा दिवस सांगा. आणि काय याच मैदानावरचा त्यांचा मला झेल आठवतोय. रस्त्याच्या सागाव चषकमध्ये हवेत झेप घेऊन तो झेल पकडला होता आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट तो ठरला होता चिकनगरच्या अगेन्स्ट. काय मॅच जिंकली होती पिसवली टीमने, मैदान अक्षरशः गाजवलं होतं. तर पहिलं षटक संपलं, धावफलकावरती एकूण 6, अजूनही 58 धावा 18 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी. गोलंदाजी तितकीशी चांगली राहिली नाहीये कोण संघाकडनं. शेवटच्या षटकात 23, तिसऱ्या षटकात 14, दुसरं षटक पशु यांचं 9 धावांचं राहिलं. पण दिनेश भोईरचं षटक 17 धावांचं पहिलं षटक जे राहिलं आणि अखेरचं षटक 23 धावांचं दिनेश यांचं. निलेश मात्र बॉलिंग मार्कवर. हा चेंडू ऑन साइड खेळायचा होता, बॅटवर व्यवस्थित आला नाही. सिली मिडॉनच्या दिशेने चेंडू गेला, केवळ 1 धाव या दरम्यान येईल. सिंगल डबल्सने लक्ष चेस करणं अशक्य आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. रबर बॉल स्पर्धा, पावसाळी रबर बॉल स्पर्धा, पावसाची गैरहजेरी आपण बघतायत. अनेक स्पर्धा रबर बॉलच्या विना पावसाच्या संपन्न झालेले. हो, चांगला चेंडू होता, वेगवान होता. महेश वेले डायरेक्ट हिट करतायत. या दरम्यान आपण बघताय ती 1 धाव. हलकीशी एज होती. निलेश मात्रे यांची बॅटिंग ब्रिलियंट इनिंग. 15 बॉल 44. यूट्यूबवरती बघू शकाल तुम्ही ओमसा MTC या वाहिनीवरती. सकाळी पिंट्याची आपण बॅटिंगची जी हायलाईट क्लिप होती ती देखील टाकलेली आहे. आणि आता निलेश मात्रे यांची व्हिडिओ. ओ, एफर्ट चांगले होते आणि बघा चेंडू गेलाय थेट सीमारेषे बाहेर. श्याम पाटील यांचं आगमन झालंय. ड्रीम मेकर्स डान्स अकॅडमीचे सर्वा त्यांचे बंधुराज राम यांना आपण खेळताना बघताच टीम आजदेसाठी त्यांनी गोल्डन षटकार मारलाय. श्याम खूप चांगले अभिनेते देखील आहे. त्यांची कन्या हे देखील खूप चांगले अभिनेत्री, खूप चांगली डान्सर आहे. आणि आपण मातीमाय या नाटकामध्ये आपण त्यांचा अभिनय बघितले. 3 बॉल 3 टू गो. ओ, उसळणारा चेंडू. 1 फॉर द ओव्हर. 2 बाउन्सर तुम्ही टाकू शकता. पहिले 2 वाईड दिले जातील आणि त्यानंतर मात्र तिसरा तर नो घोषित केला जाईल. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. कोमलला मात्र चान्स नाही. हा चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर गेलाय. 4 धावा येतील. धावसंख्या एकूण झालेली आहे 16. आमच्यासोबत दीपक केणे DK. एक दीपक उर्फ काका आपण डिवा टीममध्ये खेळताना बघतो. हे गोळवीचे आणि स्कोरिंगसाठी आले आहेत. आमच्या भावेशला थोडासा रेस्ट लंच नंतर हवा होता आणि त्यामुळे SPच्या सांगण्यावरनं ते स्कोरिंग करत आहेत. लेग स्टंपवरती पिचिंग झाले. चेंडू फाईन लेगला गेला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होतं आहे. वाईट बॉलचा इशारा अंपायर राजू काटे मॅन फ्रॉम नारिवली यांचा येत असताना दुसऱ्या बाजूला नागावचे श्रीनाथ. चांगला चेंडू होता, पडल्यानंतर राईज होतोय. हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतोय 18 धावा. अजूनही आपण पाहिलं तर 46 धावांची गरज आहे.
व्हाईट बॉल. बॉलिंग मार्क वर विशाल. धावा धावफलकावरती 19 आहेत. मॅच एका बाजूला झुकलेली आहे. किरण पाटील आहेत लॉंग ऑफला. एका जाव. या सामन्यामध्ये तिन्ही डिपार्टमेंटमध्ये मोठागावची कामगिरी चांगली राहिली आहे. बॅटिंगमध्ये धावा भरपूर केल्यात, गोलंदाजी चांगली राहिली आहे, क्षेत्ररक्षणामध्येही चांगली कामगिरी. हा चेंडू देखील आपण बघतात खाली राहिला आहे. पहिला वाईड होता, त्यानंतर सिंगल आणि हा डॉट बॉल. भरपूर धावा 20 झाल्यात, म्हणजे अजून 44 करायचे आहेत. आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी आपण बघताय. ओहो, आउट. कैलास फोर्जे यांचा एकदम बुलेट थ्रो, रॉकेट थ्रो. ओहो, सुपर टायमिंग. लॉंग ऑन सीमारेषे बाहेर हा षटकार. एकूण धावा झालेले आहेत आपण बघतायत किती, 28, 28, 36 पाहिजेत. न्यू बॅटर महेश 36 धावा करायच्या आहेत आणि 36 करण्यासाठी आपण जर पाहिलं तर आय थिंक 7 चेंडू आहेत. 7-36. ओ हो हो, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर. छूमंतर, सिक्सर. व्हॉट अ शॉट. तर बाळाकाळन, आदरणीय बाळाकाळन या आपण स्वागत आहे. सकाळी आले होते, त्यांचा आपण जरूर उल्लेख केला. काय मंगेश. तर गोळी टीम तयार आहे. ऑस्ट्रेलियन शैलीची टीम आता मैदानावरती उतरणार आहे. आणि बघा अमित गायकर, फार मोठी चर्चा बाउंड्री लाईन वरती. ऑन साइड ला स्क्वेअर ऑफ द विकेट. वन मोर बिग हिट. 4 धावा. आणि बघा हे फटके सुरुवातीला आलं असतं तर या मॅच मध्ये अधिक रोमांचकता निर्माण झाली असती. 40 धावा झाल्यात आणि 24 करायचे आहेत 5 बॉल मध्ये, म्हणजे 4 षटकार मारायचे आहेत. आणि काय बॅटिंग या ठिकाणी सुरू आहे बघा. महेशच्या बॅट मधून षटकार आलाय. आधी दिनेशने जबरदस्त बॅटिंग केली. बघूया सामना थोडासा रंगतदार स्थितीमध्ये. बॅटवर आला नाही व्यवस्थित. स्ट्राईक दिनेश ठेवतील आणि आता
23 करायचे आहेत. 4 बॉल 23. 4 षटकार अनिवार्य आहेत. का तर सुरुवातीला धावा आल्या असत्या तर एक वेगळी मजा असते या मॅचमध्ये. पण निलेश म्हात्रे यांचं षटक चांगलं राहिलं. महेश वेलेने चांगली बॉलिंग केली. पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12, तिसऱ्या ओव्हरमध्ये 16 आल्यात. एक धावचीच्या रूपाने बॅटर बाद झाले होते. 25 पाहिजेत. आता 3 बॉल 25. आणि ऑन साईडला खेळत आहेत. मॅच मध्ये आता पूर्णपणे आपण बघतायत वर्चस्व मोठा गावचं. तर 2 बॉल फक्त शेष आहे आणि हा चेंडू मागे आणि अशा प्रकारे आणखीन एक डॉट बॉल. तर मानिवली आणि गुळवीमध्ये पुढचा सामना. निलेश भाऊ शेलार या ठिकाणी आलेले आहेत. क्रिकेटसाठी वाटेल ते करणारं व्यक्तिमत्व आणि जे कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत. आणि अशा प्रकारे सामना मोठागाव टीमने जिंकलेला आहे. अभिनंदन मोठागाव जे उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. आणि बघूया गोळवली आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर